खासदार पार्थ पवारांच्या मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत लॉबिंग 13 जुलैचं पक्षाचं अंतर्गत पत्र झी24 तासच्या हाती. पत्रानंतरच प्रफुल्ल पटेल तटकरेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, सूत्रांची माहिती. जयंत पाटलांच्या भेटीगाठी नेमक्या कशासाठी? भेटींमागे विलिनीकरण, एनडीएला समर्थन की वेगळं कारण? राजकीय चर्चांना उधाण. राजकारणात गाठीभेटी सुरूच असतात. कुणी कोणाची भेट घेतली म्हणजे पक्ष सोडला असं होत नाही. जयंत पाटील एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. पुढील 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, आमदार रवी राणा यांचा मोठा दावा. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री तर सुनेत्रा पवारांकडे राज्याची जबाबदारी असेल, रवी राणा यांचं वक्तव्य. केंद्रात फेरबदल झाल्यास फडणवीस दिल्लीत जाऊ शकतात, खासदार संजय राऊत यांचा दावा. तर आधी महाराष्ट्राची सेवा करणं महत्वाचं, भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. रवींद्र धंगेकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा. बांधकाम कंत्राटदार आत्महत्या प्रकरण, पोलिसांकडून धंगेकर पती पत्नीचा शोध सुरू. अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून शिवसेना युबीटी आक्रमक. उद्या नागपुरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत रामरक्षा पठण. रामरक्षा पठणाला मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांनाही आमंत्रण. मतदार यादीत नाव नसल्यानं नागरिकत्व संपत नाही. नागरिकत्वाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्वाळा. निवडणूक आयोगाचे अधिकार मतदार यादी पुरतेच असल्याचंही केलं स्पष्ट. लाडक्या बहिणींची मोफत साडी योजना बंद. आर्थिक चणचणीमुळे वस्त्रोद्योग विभागाचा निर्णय. 25 लाख गरीब कुटुंबातील महिलांना दिवाळीला दिली जात होती साडी.